नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DVETच्या या ई लर्निंग प्रोग्राम मध्ये आपणा सर्वांचे परत एकदा स्वागत. आज आपण नेहमी मॉक टेस्ट एम्प्लॉयबिलिटी स्किल यामधील मॉड्यूल एसेन्शियल डिजिटल स्किल यामधले पुढील प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 26. इज द ब्रेन ऑफ कम्प्युटर. हा संगणकाचा मेंदू आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे डेस्कटॉप, विंडो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि कीबोर्ड. आता आपल्याला बघायचे आहे की डेस्कटॉप म्हणजे काय. डेस्कटॉप म्हणजे आपला कम्प्युटर. आपला पूर्ण कम्प्युटरला दुसरे नाव आहे डेस्कटॉप. विंडो ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कीबोर्ड हे एक इनपुट डिव्हाइस आहे ज्या थ्रू आपण आपल्या कम्प्युटरला जे आहे इनपुट देणार आहोत. आणि सी म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट is the correct answer for central processing unit is the brain of the computer. आपले आन्सर आहे सी, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर कॉपी कमांड. कॉपी कमांड साठी शॉर्टकट की काय आहे. ऑप्शन दिले आहे कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कंट्रोल ए आणि कंट्रोल एक्स. आपल्याला वन बाय वन या सगळ्यांचे शॉर्टकट की काय चे मीनिंग्स काय आहे हे आपल्याला बघायचे. तर कंट्रोल सी म्हणजे आहे आपला कॉपी कमांड, कंट्रोल बी म्हणजे पेस्ट कमांड, कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट ऑल कमांड आणि कंट्रोल एक्स म्हणजे कट कमांड. म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर काय झाले तर कंट्रोल सी इज अ शॉर्टकट फॉर कॉपी कमांड. आपला पुढील प्रश्न आहे व्हॉट डज ASAP म्हणजे ASAP स्टँड्स फॉर इन SMS लँग्वेज. SMS आपण मोबाईल मध्ये आपण SMS करतो, शॉर्ट मेसेजिंग सिस्टीम. त्यामध्ये आपण शॉर्ट मेसेजिंग सिस्टीमचाच अर्थ आहे की शॉर्ट फॉर्म्स आपण यूज करतो. मग या शॉर्ट फॉर्म मध्ये आपण ASAP हा शब्द सुद्धा वापरतो. तर या ASAP चा अर्थ काय आहे तर ॲज सून ॲज पॉसिबल. आपल्याला ॲज सून ॲज पॉसिबल हे सी मध्ये मिळते. ॲज सून ॲज पॉसिबल करेक्ट आन्सर आहे आपले सी, ॲज सून ॲज पॉसिबल. परत आपल्याला शॉर्टकट की विचारली आहे. विच शॉर्टकट इज यूज टू सेव्ह अ वर्ड फाईल इन MS वर्ड. MS वर्ड मध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी आपण कुठला शॉर्टकट यूज करतो आहे. ऑप्शन दिले आहे कंट्रोल N, कंट्रोल B, कंट्रोल S आणि अल्ट S. आता इथे वन बाय वन बघूया. कंट्रोल प्लस N म्हणजे न्यू फाईल आपल्याला जर ओपन करायची असेल, MS वर्ड मध्ये एखादी न्यू फाईल ओपन करायची असेल तर आपण कंट्रोल N वापरतो आहे. कंट्रोल प्लस B म्हणजे बोल्ड करायचं असेल आपल्याला एखादा टेक्स्ट जो आहे तो सिलेक्ट करून बोल्ड करायचा असेल तर आपण कंट्रोल B वापरतो. अल्ट प्लस S याचा उपयोग आपल्याला वर्ड मधील रेफरन्स टॅब ओपन करण्यासाठी होतो. आणि कंट्रोल प्लस S हा शॉर्टकट आपण आपली फाईल जी आहे ती MS वर्ड मध्ये सेव्ह करण्यासाठी वापरतो. मग आपल्या प्रश्नाचे उत्तर काय झाले तर ऑप्शन डी कंट्रोल प्लस S. पुढला प्रश्न आहे इन एक्सेल द इंटरसेक्शन ऑफ रो अँड कॉलम इज. एक्सेल मध्ये रो आणि कॉलमच्या इंटरसेक्शनला काय म्हणतात. सेल, लेबल, स्क्वेअर की वर्कशीट. एक्सेल शीट ही नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोजनी बनलेली असते. कॉलमला ABCD हे नाव दिलेले असते आणि रोज मध्ये 1 2 3 4 असे नंबरिंग केलेले असते. या कॉलमचा इंटरसेक्शन जो असतो त्याला आपण सेल असे म्हणतो. तर आपल्या क्वेश्चनचे आन्सर आहे ए, सेल. एक्सेल मध्ये इंटरसेक्शन ऑफ रो अँड कॉलम इज कॉल्ड ॲज अ सेल. A wireless technology that contains a laptop connects a laptop to the internet is called. वायर नसलेली जी टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे आपला लॅपटॉप इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो त्याला काय म्हणतात. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वायरलेस टेक्नॉलॉजी काय आहे. तर आन्सर आपल्याला दिसते आहे बी,
वायफाय. परत इथे शॉर्टकट की विचारली आहे, पण आता शॉर्टकट की फॉर सिलेक्ट ऑल कमांड. सगळं आपल्या टेक्स्टला, जर आपल्याला सगळ्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं असेल तर आपण कुठली शॉर्टकट की वापरणार आहोत. या अगोदर आपण बघितलंय की कंट्रोल सी म्हणजे कॉपी, कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट, कंट्रोल एक्स म्हणजे कट आणि कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट ऑल. जेव्हा आपल्याला पूर्ण टेक्स्ट जेव्हा सिलेक्ट करायचा असतो डॉक्युमेंट मधील, फाईल मधील, तर आपल्याला कंट्रोल ए ही शॉर्टकट की वापरायची असते. मग आपला आन्सर काय झालं की कंट्रोल ए म्हणजे ऑप्शन सी हा आपला करेक्ट आन्सर आहे. सीपीयू स्टँड फॉर. परत इथे आपल्याला सीपीयू चा फुल फॉर्म विचारला आहे. तर सीपीयू चा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे ऑप्शन बी हा आपला करेक्ट आन्सर आहे. परत एकदा शॉर्टकट की फॉर पेस्ट विचारलेलं आहे. व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर पेस्ट कमांड. आता आपण अगदी सहजतेने सांगू शकतो कंट्रोल सी हे कॉपी करण्यासाठी वापरतात, कंट्रोल एक्स हे कट करण्यासाठी, कंट्रोल ए हे सिलेक्ट ऑल साठी, तर कंट्रोल व्ही हे पेस्ट करण्यासाठी. म्हणजे आपले ऑप्शन आहे कंट्रोल प्लस व्ही. ऑप्शन बी हे आपण पेस्ट करण्यासाठी वापरतो. पुढला प्रश्न आहे विच फंक्शन की अलाउज यू टू रिनेम अ फाईल. आपल्याला जर फाईलला नाव बदलायचे आहे, नाव असलेल्या फाईलचे नाव बदलवून दुसरे नाव द्यायचे असेल तर त्यासाठी कुठल्या फंक्शन कीचा वापर करतो. ऑप्शन आहे F2. ह्या फंक्शन कीचा वापर आपण फाईलला रिनेम करण्यासाठी वापरतो. पुढील प्रश्न आहे सीपीयू कन्सिस्ट ऑफ. सीपीयू हा कशाने बनलेला असतो. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा कंट्रोल युनिट अँड एएलयू म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक युनिट ने बनलेला असतो. तर आपले आन्सर आहे कंट्रोल युनिट अँड एएलयू. सीपीयू इज कन्सिस्ट ऑफ कंट्रोल युनिट अँड एएलयू. जे सीपीयू मध्ये म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये सगळे प्रोसेसिंग होण्याचं काम होत असतं, ज्यामध्ये कंट्रोल युनिट हे सगळं कंट्रोल करण्याचं काम करतो आणि एएलयू हे अर्थमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचे काम करत असतो. इन MS Excel, collection of worksheet is known as. MS Excel मध्ये वर्कशीटच्या संग्रहाला काय म्हणतात. तर MS Excel ची जी फाईल आहे ती मल्टिपल शीट्सनी बनलेली असते. ह्या मल्टिपल शीट्स जेव्हा एकत्रित केल्या जातात तेव्हा त्याला वर्कबुक असे म्हटले जाते. तर MS Excel मध्ये कलेक्शन ऑफ वर्कशीट इज ऑल्सो नोन ॲज वर्कबुक. तर आपले आन्सर आहे बी म्हणजे वर्कबुक. पुढील प्रश्न आहे विच वन इज द फाईल मॅनेजमेंट टूल दॅट कम्स विथ विंडोज. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम सोबत फाईल व्यवस्थापन करण्यासाठी कुठल्या टूल्सचा वापर केला जातो. आणि ऑप्शन दिलेले आहे कंट्रोल पॅनल, विंडोज एक्सप्लोरर, डेस्कटॉप आणि नोटपॅड. कंट्रोल पॅनल हे आपल्या कम्प्युटर मधील विविध सेटिंग्स करण्यासाठी कंट्रोल पॅनलचा यूज केला जातो. डेस्कटॉप म्हणजे आपला कम्प्युटर. डेस्कटॉप कम्प्युटरची जी स्क्रीन आहे किंवा जो वर्किंग एरिया आहे त्यालाच डेस्कटॉप असे सुद्धा म्हणतात. नोटपॅड हे एक सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण टेक्स्ट जे आहे ते टाईप करून ठेवू शकतो. आणि आता राहिलेला आहे विंडोज एक्सप्लोरर. विंडोज एक्सप्लोरर हे आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फाईल मॅनेज करण्याचे, म्हणजे फाईल कुठे सेव्ह केल्या आहे, कुठल्या फोल्डर मध्ये कुठली फाईल सेव्ह आहे याचं जे मॅनेजमेंट आहे ते आपण विंडोज एक्सप्लोररच्या थ्रू करू शकतो. तर आपले आन्सर आहे बी म्हणजे विंडोज एक्सप्लोरर. विच वन इज द फाईल मॅनेजमेंट टूल दॅट कम्स विथ विंडोज. तर आपले ऑप्शन आहे विंडोज एक्सप्लोरर इज द फाईल मॅनेजमेंट टूल दॅट कम्स विथ विंडोज. विच वन इज अ सोशल नेटवर्किंग साईट. सोशल नेटवर्किंग साईट कुठली आहे.
ऑप्शन आहे आउटलुक एक्सप्रेस, फेसबुक, लोटस नोट्स की मोझिला. आउटलुक एक्सप्रेस हे आपल्या ईमेलला मॅनेज करण्यासाठी यूज करतात. लोटस नोट्स हे नोट्स घेऊन ठेवण्यासाठी असतं. मोझिला हे एक वेब ब्राउझर आहे ज्याच्याशी आपण इंटरनेट सोबत कनेक्ट होऊ शकतो. आणि फेसबुक हे एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. मग आपल्या प्रश्नाचे उत्तर काय झाले तर विच वन इज अ सोशल नेटवर्किंग साईट? ऑप्शन बी, फेसबुक. परत येथे एक्सपान्शन ऑफ लँड म्हणजे लँडचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर आपले ऑप्शन आहे लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क इज द एक्सपान्शन ऑफ लँड. पुढील प्रश्न आहे विच इज द डिफॉल्ट नेम ऑफ न्यूली क्रिएटेड फोल्डर इन द विंडोज. जेव्हा आपण विंडोज मध्ये एखादे फोल्डर क्रिएट करतो, नवीन फोल्डर तयार करतो, तेव्हा त्याचे नाव डिफॉल्टली म्हणजे कुठलेही नाव दिलेले नसताना त्याचे नाव काय असते तर जेव्हा आपण फोल्डर तयार करतो तेव्हा त्याचे फर्स्ट नाव असतं न्यू फोल्डर. म्हणजे ऑप्शन सी हे आपले आन्सर आहे. विच वन इज अ सायबर क्राईम? सायबर गुन्हा कोणता आहे? सेंडिंग ईमेल, ईमेल पाठविणे, ऑनलाईन पर्चेसिंग, ऑनलाईन खरेदी करणे, ऑनलाईन गॅमलिंग, ऑनलाईन जुगार खेळणे की चॅटिंग विथ द फ्रेंड्स, मित्रांसह गप्पा मारणे. आता याच्यापैकी तुम्हाला कुठला सायबर क्राईम वाटतोय तर ऑप्शन सी ऑनलाईन गॅमलिंग हा एक सायबर गुन्हा आहे. In which orientation the text is printed? Take a widthwise. रुंदीनुसार आपल्याला जर प्रिंट काढायचे असेल तर आपण कुठले ओरिएंटेशन वापरतो? मागे सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारचे ओरिएंटेशन असतात, पोर्ट्रेट आणि लँडस्केप. पोर्ट्रेट जेव्हा आपल्याला लांबीनुसार प्रिंट काढायचे असते तेव्हा आपण पोर्ट्रेट ओरिएंटेशनचा वापर करतो आणि रुंदीनुसार आपल्याला प्रिंट काढायचे झाल्यास आपण लँडस्केपचा वापर करतो. तर आपले आन्सर आहे ऑप्शन डी, लँडस्केप. Tab is used to insert chart, graphs, image and page number into a Word file. Word file मध्ये कुठल्या टॅबचा वापर आपण चार्ट, इमेज, पेज नंबर टाकण्यासाठी वापरतो? ऑप्शन दिले स्टँडर्ड टॅब, फॉर्मॅटिंग टॅब, इन्सर्ट टॅब की रिव्ह्यू पेज. स्टँडर्ड टॅब म्हणजे आपला होम टॅब, फॉर्मॅटिंग टॅब म्हणजे आपल्याला बोल्ड, इटॅलिक असं हे जे सगळं करायचं असतं फॉर्मॅटिंग तेव्हा आपण फॉर्मॅटिंग टॅबचा यूज करतो. रिव्ह्यू म्हणजे आपल्याला व्ह्यू कशा प्रकारे बघायचा आहे त्यासाठी रिव्ह्यू टॅबचा यूज करतो आहे. तर इन्सर्ट टॅब याच्या साह्याने आपण आपल्या डॉक्युमेंटमध्ये टेबल, हेडर, फुटर, टेक्स्ट, चार्ट्स, शेप्स, वर्ड आर्ट या हायपरलिंक या सगळ्यांना आपल्या वर्डच्या ह्याच्यामध्ये टाकू शकतो. व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर कट कमांड? परत एकदा आपल्याला शॉर्टकट की विचारलेली आहे कट कमांडसाठी. तर आपल्याला ऑप्शन बघायचे कंट्रोल सी. कंट्रोल सी कशासाठी वापरतायत तर कॉपी करण्यासाठी. कंट्रोल व्ही पेस्ट करण्यासाठी. कंट्रोल ए हे सिलेक्ट ऑल, पूर्ण मजकूर आपल्याला जर सिलेक्ट करायचा असेल तर आपण कंट्रोल ए चा वापर करतो. आणि कंट्रोल एक्स हे आपल्याला टेक्स्टला कट करण्यासाठी किंवा फाईलला कट करण्यासाठी आपण वापरू शकतोय. तर आपले आन्सर आहे ऑप्शन डी, कंट्रोल एक्स. In MS Excel, to insert a formula in cell, we must begin the entry with an operator. MS Excel मध्ये आपण जेव्हा फॉर्म्युला इन्सर्ट करतो तेव्हा आपण फॉर्म्युलाच्या अगोदर आपल्याला एक ऑपरेटरचा वापर करावा लागतो. तर तो ऑपरेटर कुठला आहे ते ऑप्शन दिले आहे इक्वल टू, डॉलर, @ की हॅश. आपले आन्सर आहे ऑप्शन ए, इक्वल्स टू. जेव्हा पण आपण MS Excel मध्ये एखादा फॉर्म्युला टाकतो तेव्हा त्या फॉर्म्युला टाकायच्या अगोदर त्या सेलमध्ये सर्वात अगोदर आपल्याला इक्वल टू ऑपरेटर यूज करावे लागते. Which device is used to connect telephone line to PC? जेव्हा आपण इंटरनेटशी कनेक्ट करतो तेव्हा
आपला जो कम्प्युटर आहे तो कुठल्या डिव्हाइस सोबत जोडायचा असतो? आपले आन्सर आहे मॉडेम. ऑप्शन ए मॉडेम. मॉडेम हे एक डिव्हाइस आहे जे आपल्या टेलिफोन लाईनला पीसीशी कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. What is the expansion of FYI in SMS? परत इथे SMS म्हणजे स्मॉल मेसेजिंग सिस्टीम. आपण SMS करताना काही शॉर्टकट्स, काही छोट्या शब्दांचा वापर करतो. त्यामधील FYA चा विस्तार म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर फॉर युअर इन्फॉर्मेशन. ऑप्शन ए फॉर युअर इन्फॉर्मेशन ह्याला आपण छोट्या छोट्या शब्दांमध्ये लिहायचे झाले तर FYA असे लिहितो. Computer network that spans a regional, national or global area. प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा जागतिक क्षेत्रापर्यंत पसरलेल्या कम्प्युटर नेटवर्कला काय म्हणतात? तर आपले ऑप्शन आहेत लॅन, मॅन, वॅन की कॅन. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क जो शॉर्ट डिस्टन्स साठी वापरला जातो. मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क जो सिटीमध्ये वापरला जातो, शहरांमध्ये वापरला जातो, शहरे कनेक्ट करण्यासाठी वापरला जातो. कॅन म्हणजे कॅम्पस एरिया नेटवर्क जो एखाद्या कॅम्पसमध्ये वापरला जातो. आणि वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क जो पूर्ण जगभरात जागतिक क्षेत्रामध्ये पसरलेल्या पसरलेल्या कम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी वापरला जातो. तर आपले ऑप्शन झाले सी म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. Which one is an output device of the computer? कम्प्युटरचे आउटपुट डिव्हाइस कुठले आहे? ऑप्शन आहे प्रिंटर, MIC म्हणजे माईक, माऊस आणि कीबोर्ड. तर MIC, माऊस आणि कीबोर्ड हे काय आहेत? हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत ज्यांच्या थ्रू आपण कम्प्युटरला इनपुट देणार आहोत. आणि प्रिंटर हे आपण प्रिंट आउट, हार्ड कॉपी, आपली जी काही कम्प्युटरमध्ये जो डेटा, जी इन्फॉर्मेशन सेव्ह आहे त्याला जर पेपरवर प्रिंट करायचे असेल तर आपण प्रिंटरचा वापर करतो. म्हणजे हार्ड कॉपी घ्यायची असेल तर आपण प्रिंटर वापरतो आहे. तर आउटपुट मिळणार आहे प्रिंटरच्या थ्रू. ती हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट आउट काढतोय म्हणजे आपण आउटपुट घेतो आहे. तर प्रिंटर हा एक आउटपुट डिव्हाइस आहे आणि माऊस, कीबोर्ड हे सगळे काय आहे तर इनपुट डिव्हाइस आहे. आपले आन्सर काय झाले तर प्रिंटर इज अन आउटपुट डिव्हाइस. या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे नेहमी मॉक टेस्ट मधील क्वेश्चन बँक मधून घेतलेले आहे, जी एक ऑथेंटिकेटेड क्वेश्चन बँक आहे. आणि नेहमी मॉक टेस्ट हा एक नेहमीने तयार केलेला एक वेब ऍप आणि मोबाईल ऍप आहे ज्यावर आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट साठी सराव करू शकतो. थँक यू.